व्याख्या करतो, सोपं लक्षण करतो महाराज. संत कोण, साधू कुणाला म्हणायचं, संत कुणाला म्हणायचं, एकदम एका वाक्यात उत्तर सांगतो. ज्यांच्याकडे आयुष्यभर शोधून 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 अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला, पण ज्यांच्या जीवनात अवगुण सापडत नाही त्याला संत म्हणायचं. साधू तेच आहे, पाहता अवगुण मिळेची ना. अरे निर्दोष असलेले, दोषरहित असलेले, सर्व गुणाने संपन्न असलेले संत, पण ज्याला कावीळ झाली ना त्याला संतांमध्ये सुद्धा दोष दिसतात महाराज. म्हणून संत लवकर कळत नाही. संत कळण्याकरता संत व्हावं लागेल. आणि मग कळाले की संतावर विश्वास ठेवला पाहिजे, देवावर विश्वास ठेवला पाहिजे, आमच्या ग्रंथावर विश्वास ठेवला पाहिजे महाराज. पण माणसं नको त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि मग विश्वासघात झाला की माणसं पुन्हा त्या विश्वासाला दोष देतात. अजून एक बोलतो, भावनावश होऊन, भावुक होऊन, एखाद्या चमत्काराला बळी पडून, एखाद्याचा चमत्कार पाहून लगेच हुरळून जाऊन विश्वास ठेवू नका बरं. सत्सद विवेक बुद्धी जागी ठेवा. योग्य अयोग्य, खरं खोटं, चांगलं वाईट, नित्य अनित्य, सत्य मिथ्या, धर्म अधर्म, पाप पुण्य, या सर्वांचा विचार करा. सार असार या सर्वांचा विचार करा. आणि मग विश्वास ठेवा. माणसं काय होतं, एखादा चमत्कार दिसला, एखादं चांगलं बोललं, एखादं भावुक झाला एखाद्या प्रसंगामध्ये. एक कीर्तनकार कीर्तनामध्ये हरिश्चंद्राची कथा सांगत होते, आणि हरिश्चंद्राचं चरित्र सांगत असताना खूप रडू रडू सांगत होते. कीर्तन संपल्यावर 50 जण आले, त्यांचं रडणं पाहून ते त्यांच्यावर भाळले, आणि रडणं पाहून त्यांच्यावरती विश्वास ठेवला. महिनाभरामध्ये खूप मोठी गर्दी त्यांच्या शिष्यांची झाली, खूप शिष्य झाले त्यांचे. आणि मग महिना 2 महिन्यामध्ये त्या साधूने साऱ्या शिष्यांकडून दक्षिणा जमा केली आणि फरार झाले बर का. आणि मग गावभर चर्चा चालू झाली, काय खरं नाही, महाराज लोक असेच असतात. अरे महाराज लोक नसतात गदाड्यांनो. आपल्याला महाराज लोक कळाले नाही, आपल्याला कोण निवडायचं समजलं नाही बरं का. चांगले महाराज लोक नाहीत का? आहेत की. चांगले संत नाहीत का? आहेत की. पण आम्हाला ओळख न झाल्यामुळे, पारख न झाल्यामुळे आम्ही नको त्याच्या मागे लागलो, भावुक होऊन विश्वास ठेवायला लागलो. विश्वास हा भावनेचा प्रश्न नाही महाराज, विश्वास हा विवेकाचा भाग आहे. विश्वास हा विवेकाने बसला पाहिजे, दृढ झाला पाहिजे. विश्वास उगा भावुक होऊन विश्वास ठेवायचा नाही. म्हणून विश्वास एक तर ग्रंथावर ठेवा, संतावर ठेवा, नाहीतर देवावर. काही जिज्ञासू साधक आहे, ज्यांना जीवन कृतार्थ करायचं, त्यांना कळालं की संत संघाशिवाय जीवन कृतार्थ होत नाही. त्यांना कळालं की संतावर विश्वास ठेवल्याशिवाय जीवन कृतार्थ होणार नाही, समजलं त्यांना. पण तरी शहानिशा करावी वाटली, खरंच आहे का? म्हणून श्रीमंत तुकोबारायांकडे ती साधक गेले. तुकोबारायांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही परमार्थामध्ये मुरलेले आहात, परमार्थाचा अनुभव आहे, आम्ही परमार्थाच्या क्षेत्रात नुकतेच आलो, आम्हाला आमचं जीवन कृतार्थ करायचं, समजलंय संत संघाशिवाय जीवन कृतार्थ होत नाही. पण आम्हाला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुणावर विश्वास ठेवला? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुणाचं दास्यत्व केलं? तुकोबाराला असा प्रश्न विचारला. आनंद वाटला, कारण आतापर्यंत तुकोबाराकडे असा प्रश्न घेऊन जाणारी माणसं कमी आहे. साधूकडे माणसं जातात प्रपंचाचा प्रश्न घेऊन, साधूकडे माणसं जातात संसारातल्या कथा घेऊन, संसारातली रडगाणे घेऊन जातात साधूकडे. आणि हल्ली आता लोकांच्या मनधरणी करता साधूला पण लोकांच्या संसारातल्या कथा ऐकाव्या लागतात, आणि त्यांचे रडगाणे ऐकावे लागतात, आणि त्यांना काहीतरी सांगावं लागतं. बुवा विठ्ठल विठ्ठल पण ऐका. अरे साधूकडे गेल्यावर आपल्या संसारातल्या प्रपंचातले रडगाणे नका, आपल्या कथा आपल्या व्यथा नका सांगू. साधूकडे गेल्यानंतर आपल्या आत्मकल्याणा संबंधाने चर्चा करा, आपल्या उद्धाराकरता विचारा, भगवंताच्या प्राप्तीचा उपाय विचारा. साधूकडे गेल्यानंतर काय विचारावं याचं सुद्धा ज्ञान पाहिजे. साधूकडे जाऊन बोरला पाणी लागेल का विचारायचं का? साधूकडे गेल्यावर पोरग होईल का विचारायचं का? साधूकडे गेल्यावर लग्न जमत नाही म्हणून विचारायचं का?
हा, साधूकडे गेल्यानंतर माझा मन का दुखतो, आता मन का बरा होईल का विचारायचं का? हल्ली विचारण्याची काय विचारतात हेच विचारतात. तुम्ही तुमचाही वेळ घालतात, त्यांचाही वेळ घालतात, आणि तुमच्यासाठी आता त्यांनाही बाकीचं सारं सोडून द्यावं लागतं, हेच करत बसावं लागतं. विठाला विठाला अरे साधूकडे जा, त्यांच्या चरणावर लोटांगण घाला, त्यांची शरणांगती करा, त्यांना एकच प्रश्न विचारा, कै मी बुद्धार मला सांगा, खुपटीमधून एखादा मनुष्य, एखादी स्त्री, एखाद्या महात्म्याकडे, कधी बंशी बाबा होते तेव्हा बाबांकडे गेले ना असं विचारलं का माझा उद्धार कशाने होईल, माझ्यावर भगवंताची कृपा कधी होईल, असं विचारलं का कुणी? समर्थ किसनगिरी बाबांना विचारलं का? आता सध्या जी महात्मे त्यांच्याकडे जाऊन असं विचारलं का कुणी? कुणी विचारत नाही महाराज, कुणी विचारत नाही. शास्त्रीजींकडे गेले कुणी म्हटले का सांगा आम्हाला आत्मज्ञान कशाने होईल? नाही. ओ संताकडे गेल्यानंतर आपण आपल्या प्रपंचाच्या संबंधाने प्रश्न करतोय. तुकोबारायाकडे आली ही साधक मंडळी, हा प्रश्न ऐकला तुकोबाराला आनंद झाला महाराज. तुकोबारायांनी सांगितलं तुम्हाला जर जीवन कृतार्थ करायचं असेल तर तुम्ही प्रश्न विचारतात की आम्ही काय केलं पाहिजे. हो, तुम्ही मला विचारले की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना कुणावर विश्वास ठेवला, कुणाचं दास्यत्व केलं. तुकोबाराय सांगतात की मी माझ्या जीवनामध्ये संतांच्या पायावर विश्वास ठेवला आणि मी त्यांचंच दास्यत्व केलं, इतरांचं केलं नाही. पहिल्या चरणात संताची पाय हा माझा विश्वास. माझ्या विश्वासाचं जर तुम्ही विचारलं तर तुकोबाराय म्हणतात माझा विश्वास कुठे आहे? संताची पायी, संतांच्या चरणावर माझा विश्वास आहे, संतांच्या पायावर माझा विश्वास आहे. महाराज विश्वास शब्द हा खूप अमूल्य किमतीचा आहे बरं. त्या शब्दाची किंमत करता येणार नाही बरं का. पण आता सध्या विश्वास हा शब्द आम्ही असा पायदळीत उडवला, त्याला किंमतच नाही.
हो, रस्त्यावर पडला तो विश्वास शब्द. हो, काही अर्थ ठेवला नाही आपण त्या शब्दाला. महाराज, विश्वास म्हणजे समर्पण, विश्वास म्हणजे श्रद्धा, विश्वास म्हणजे त्याग, विश्वास म्हणजे शरणागती, विश्वास म्हणजे नम्रता, विश्वास म्हणजे अहंकाराचं बलिदान, विश्वास म्हणजे सर्वस्वाचं समर्पण. महाराज, विठ्ठल विश्वास शब्द काय एवढा एका अर्थाने का? नाही नाही नाही. विश्वास म्हणजे काय? समर्पण. समर्पण तत्काळ मुक्तता सांगतात, संतांच्या पायावर माझा विश्वास आहे. आणि विश्वास शब्दाचे अर्थ केले मी तुम्हाला. विश्वास आहे म्हणजे नेमकं संतांचा विश्वास म्हणजे नेमकं काय? विश्वास म्हणजे समर्पण, विश्वास म्हणजे नम्रता, विश्वास म्हणजे श्रद्धा, विश्वास म्हणजे त्याग, विश्वास म्हणजे अहंकाराचं बलिदान, विश्वास म्हणजे सर्वस्वाला अर्पण करणं. पायावर विश्वास ठेवला म्हणजे काय केलं? नेमकं सर्वस्वाला अर्पण केलं, सर्वस्वाला. हो, पायावर विश्वास ठेवला म्हणजे नेमकं काय केलं? अहंकाराचं बलिदान दिलं. पायावर विश्वास ठेवला म्हणजे काय केलं? समर्पण केलं जीवन. पायावर विश्वास ठेवला म्हणजे काय केलं? दृढ श्रद्धा धारण केली. आणि पायावर विश्वास ठेवला म्हणजे नेमकं केलं काय? त्याग केला, त्याग. बरं, संतांच्या पायावर विश्वास ठेवणं. लोक हल्ली आता कोणाच्या पायावर डोकं ठेवतात तर ते म्हणतात आमचा लय विश्वास आहे तुमच्यावर. हो, आणि विश्वास आहे म्हटलं तुमच्या पायावर, आणि त्यांनी जर म्हटलं चला द्या मग आश्रमाला आता 50,000 रुपये, ते म्हणतो विश्वास संपला. हो, आम्ही 50,000वर विश्वासाची किंमत लगेच मातीमोल करतो. हो, अरे साधूच्या पायावर विश्वास ठेवणं म्हणजे त्याग करणं. दान करणं, जीवाला जीवनच दान करणं. बाकीचं मग जीवन दान केल्यावर जीवनाच्या संबंधाने जे जे काय आहे ते सर्व दान करणं. महाराज, अहो, साधूवर विश्वास असणं म्हणजे किती मोठा त्याग आहे. राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये त्यांनी दान केलं. स्वप्नात पत्नी दान केली, स्वप्नात. आणि सूर्योदय झाला ना आले ना महाराज, राजा तू पत्नीचं दान केलंय रात्री स्वप्नामध्ये. देऊन टाकली ना महाराज, घेऊन जा. विश्वास शब्दाचा अर्थ त्याग. काय काय त्यागायचं? सर्व त्यागायचं. आम्ही विश्वास ठेवायला तयार आहे पण त्याग करायला तयार नाही. विश्वास ठेवायला म्हणायला तयार आहे आमचा विश्वास आहे, पण समर्पण करायला तयार नाही. विश्वास आहे असं म्हणायला तयार आहे पण आमची दृढ श्रद्धा नाही. श्रद्धा कधीही भंग होते आमची. महाराज पोरीच्या लग्नाला नाही आले की गेली श्रद्धा. हो, महाराज एखाद्या दहाव्याला नाही आले की गेली श्रद्धा. महाराज एखाद्याच्या अंत्यविधीला नाही आले की गेली श्रद्धा. महाराज साखरपुड्याला नाही आली की गेली श्रद्धा. हो, आमची श्रद्धा अशी आहे, स्वार्थी, कामापुरती. अरे साधू काय तुमच्या पोरीच्या लग्नासाठी, तुमच्या काय श्राद्धासाठी, तुमच्या काय अंत्यविधी करताय? साधू तुमच्या आत्मकल्याणा करताय. जा आणि सांगा माझ्या आत्मकल्याण होईपर्यंत तुम्हाला यावं लागेल. मग नाही आले तर मग सांगा ते साधू नाही म्हणून. विठ्ठल तात्पर्य एवढंच आहे महाराज. विश्वास, तुकोबारा म्हणतात माझा संतांच्या पायावर विश्वास आहे.
का बरं? हो, पायावर विश्वास ठेवलाय, संतांच्या पायावर ठेवला तुकोबारा म्हणतात. हो, का बरं संतांच्या पायावर ठेवला? मी बोलून गेलो की संतच विश्वासाच्या पात्रतेचे आहे. या जगामध्ये आई विश्वासघात करेल, बाप विश्वासघात करेल, भाऊ विश्वासघात करेल, बहीण विश्वासघात करेल, पत्नी करेल, पती करेल, मुलं करेल, शेजारी करतील, व्याही करतील, जावई करतील, काका करतील, मामा करतील, मेहुणे करतील, मेहुण्या करतील, सर्वजण विश्वासघात या विश्वामध्ये करतील, पण संत विश्वासघात नाही करणार. विठ्ठल ज्यांनी साधूच्या पायावर विश्वास ठेवला त्या सर्वांना पार केलं महाराज, पार. ज्यांनी साधूवर विश्वास ठेवला त्या सर्वांना परमात्म दर्शन करून दिलं महाराज. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना सोबत घेऊन गेले महाराज. हो, बर का? हो, संत असे महाराज विश्वासाला पात्र आहे. विश्वासाला संत विश्वासघात करत नाही कुणाचा. अरे दुष्टांनी विश्वास ठेवला साधूवर, दुष्टांनी, तर दुष्टाचं पण कल्याण केलं महाराज. दुष्टांचं पण कल्याण सर. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. बघा ना तुम्ही, अतिशय दुष्ट विचार घेऊन गेलेली काही माणसं आहे साधूच्या जवळ. काही चोरी करण्याकरता केली, काही मारण्याकरता केली, काही अपमानित करण्याकरता गेली, काही भ्रष्ट करण्याकरता गेली, काही स्वार्थाकरता केली, पण तरीही सर्व संतांनी सर्वांना महाराज संतत्व अर्पण केलंय. सर्वांना भगवंताची प्राप्ती करून दिली, सर्वांना आत्मज्ञान प्राप्त करून दिलं, सर्वांना मोक्ष प्रदान केला. संताच्या संगतीमध्ये सज्जन तरले यात नवल नाही. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. महाराज म्हणतात हो नाही का, त्या संतांनी आपल्या संगतीत आलेले दोषी, पापी, चांडाळ, अमंगळ, अपवित्र, बोलूच का, नालायक, हो म्हणजे लायक नसलेले असं त्याचा अर्थ. हो, पण आपल्या संगतीत आल्यानंतर पुनीत केले महाराज. हो, देवाने अंगीकार केला, साधूने अंगीकार केला की निंदनीय जीवन वंदनीय ठरतं महाराज. हो, निंदेतेही त्याने वंद्य केले महाराज म्हणतात. हो, वाल्या कोळ्याचं जीवन पहा ना तुम्ही, निंदनीय होतं. त्या वेश्यागणिकेचं जीवन बघा, निंदनीय होतं. हो, आजामेळाचं जीवन बघा, निंदनीय होतं. जरा कथा वाचा, कथा ऐका. पण तीही जीवन आज त्यांचे पोवाडे गायल्या जातात, आज त्यांचं वर्णन केल्या जातात. आज कीर्तनाच्या या धर्ममंडपामध्ये कीर्तनकार, कथाकार त्यांचं वर्णन करतो, त्यांचे चरित्र गातो महाराज. विठ्ठल काय संतांचं जीवन आहे, कुणाचा विश्वासघात नाही करत महाराज. आणि जे विश्वासघात करतात ते संतच नव्हे, ते संतच नव्हे. हो, आणि जे जातीवंत संत आहे ते कधी विश्वासघात करत नाही महाराज. सोनबा कासार नावाचे एक तुकोबाराचे एक शिष्य, 14 टाळकऱ्यापैकी. बघा तुम्ही, पत्नीला राग यायचा त्यांच्या. कधी तुकाराम महाराजांनी यावं, कधी माझ्या नवऱ्याला घेऊन जावं, कधी यावं, कधी घेऊन जावं. माझा नवरा पण सतत उठला की चालला त्यांच्या सोबत, घराकडे लक्ष नाही, कुटुंबाकडे लक्ष नाही, राग यायचा. एक दिवस तिने विचारलं का हो काय असं त्यांच्या संगतीमध्ये, काय आहे त्यांच्या जवळ, असं काय इतकं तुम्ही त्यांना समर्पित झाला, का त्यांच्यासाठी इतकं सर्व करता, असं इतका विश्वास त्यांच्यावर का ठेवला. तुकोबारांनी, त्या सोनबा कासारांनी सांगितलं, आपल्या संपूर्ण या साऱ्या परिसराचा विचार केला तर तुकाराम महाराजांसारखा विश्वास ठेवण्यासारखा दुसरा कोणी नाही.
महाराज इतका दृढ विश्वास, इतका दृढ विश्वास. तिला शंका आली की तुम्ही विश्वास ठेवला आणि उद्या जर आपल्या जीवनामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये काही वाताहत निर्माण झाली तर. हो, त्या सोनबांनी सांगितलं की कदाचित हो पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल, पण तुकोबाराच्या संगतीत जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी वाताहत होणार नाही, इतका विश्वास माझा आहे. विठ्ठल विठ्ठल काय काय दृढ विश्वास असेल, काय निश्चय. आणि खरं सांगतो, संताच्या संगतीत कोणतंच जीवन अधपतनाकडे गेलं नाही. संताचे संगती म्हणो मार्ग, संताचे संगती म्हणो मार्ग, संताचे संगती म्हणो मार्ग, संताचे संगती म्हणो संगतीत गेलेलं कोणतंही जीवन अधपतित झालं नाही महाराज, कोणतंही जीवन. पाप्यातले पापी गेले पण उद्धरले, अमंगळातले मंगळ गेले, मंगळ झाले. दुराचारी गेले महाराज, सर्वोत्तमचे अवधारी ज्ञानोबारा बोलतात. आधी जरी दुराचारी हो अपीचे सुदुराचारो भजते मामनन्य भाग. ज्ञानोबारा पुढे वर्णन करतात, आधी जरी दुराचारी तरी तो सर्वोत्तमचे अवधारी. साधूच्या संगतीत गेलेले जीवन, एखादं दुष्ट जरी जीवन असेल पण साधूच्या संगतीत गेलं की नंतर ते श्रेष्ठ जीवन बनतं. हो, श्रेष्ठ जीवन बनतं. आमच्याकडे 2-3 दिवसापूर्वी एक वैजापूर तालुक्यातले एक व्यक्ती आले होते. वय वर्ष साधारण 60च्या दरम्यान असेल, 58-59 असं. त्यांनी सांगितलं, महाराज पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, वैजापूर तालुक्यामध्ये माझ्यासारखा नालायक, माझ्यासारखा दुष्ट, माझ्यासारखा दुर्जन कुणीच नव्हतं. सर्व धंदे होते, दारूचे धंदे होते, गांजाचे धंदे होते. स्वतः मी 30-35 वर्ष दारू शिवाय काहीच केलं नाही. दारूच पिलो, गांजाच ओढला, सारं नको ते केलं, सारं केलं. पण नंतर एक चौधरी महाराज, आता गेले, ते राहिले नाही, हयात नाही. श्रीरामपूरला ते अकोला तालुक्यातले होते तसे प्रॉपर, पण श्रीरामपूरमध्ये ते राहायचे, पोस्टामध्ये ते सर्व्हिसला होते. त्या चौधरी महाराजाची संगती मिळाली म्हटले आणि माझं जीवन बदललं. आता 10-15 वर्ष झाले बडीशोप सुद्धा खात नाही. आणि ज्यांना ज्या गरीब मुलांना शिकण्याकरता अडचण आहे त्यांच्या शिक्षणाचा खर्च करतो, ज्या मुलींच्या लग्नाला अडचण आहे त्यांच्या थोडा त्यांना खर्च करतो. सारं जीवन परमार्थामध्ये अर्पण केलंय महाराज. हो, किती जीवन बदलतंय साधूच्या संगतीत गेल्यानंतर, संताच्या संगतीत गेल्यानंतर. अधपतित असलेलं, पापी असलेलं, दुराचारी असलेलं जीवन आज श्रेष्ठ वंदनीय सरपंच आहे ते गावचे. आता विठ्ठल विठ्ठल म्हणजे निंदनीय जीवन पण वंदनीय ठरलं, श्रेष्ठ ठरलं महाराज, श्रेष्ठ ठरलं. हो, असे हजारो उदाहरण आहे महाराज. हो, साधूचा संग, साधूच्या पायावर विश्वास ठेवला की साधू विश्वासघात नाही करत महाराज. तुकोबारा म्हणतात ही खात्री आहे, साधूच्या पायावर विश्वास ठेवला की आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विश्वासाला पात्र तेवढंच एक स्थान आहे. हो, म्हणून मी संतांच्या पायावर विश्वास ठेवला. संताची पायी हा माझा विश्वास. का हो, तुम्ही दास्यत्व केलं मग कुणाचं केलं? महाराज म्हणतात ज्यांच्या पायावर विश्वास ठेवला त्यांचंच दास्यत्व. आणि दास्यत्व करताना तुकोबारा म्हणतात सर्व भावे दास झालो त्यांचा. आता सर्वजण दास होतात, जीवाचा स्वभाव आहे दास्यत्व करणं. हो, 4 जणांचं दास्यत्व करतो जीव,
बरं का, 4 जणांचं. जडाचं दास्यत्व, जीवाचं दास्यत्व, ईश्वराचं दास्यत्व आणि संतांचं दास्यत्व. काही विवेकी माणसं संतांचं दास्यत्व करतात, काही विवेकी माणसं ईश्वराचं दास्यत्व करतात, पण जे अज्ञानी माणसं आहेत ते जडाचं दास्यत्व आणि जीवाचं दास्यत्व करतात. तुकोबारा एका जीवाची भूमिका घेऊन बोलतात ना बा. हो, तुकोबारा बोलतात, विठ्ठल विठ्ठल सारे दास होसी संसाराचा खर आणि दुःखाचे डोंगर भोगावया. आपण सारे संसाराचे दास आहोत, प्रपंचाचे दास आहोत. बरं का, आपण सर्वजण या संसाराचं दास्यत्व करता 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 किती किती दुःखी आहे आपण. पण शहाणी माणसं संसाराचं दास्यत्व नाही करत, शहाणी माणसं जडाचं दास्यत्व नाही करत, शहाणी माणसं जीवाचं दास्यत्व नाही करत, शहाणी माणसं संतांचं दास्यत्व करतात महाराज. हो, साधूच्या सेवेत आणि मानवाच्या सेवेत काय फरक आहे सांगतो ऐका. माणसाची कितीही सेवा करा, एक दिवस मनासारखं झालं नाही की सारी सेवेवर पाणी. साधूची थोडीशी सेवा केला, जीवनभर त्या सेवेची कृतज्ञता. हो, माणसाची आयुष्यभर सेवा करा, आयुष्यभर. पण एखादी सेवा नाही करता आली, एखादं काम नाही करता आलं की आयुष्यभर केलेल्या सेवेवरती पाणी सोडतात माणसं. लक्षात काय राहतं? जे चांगलं केलं ते लक्षात नाही राहत, जे थोडंसं वाईट केलं की ते लक्षात राहतं माणसाच्या. आणि साधूची थोडीशी सेवा करा, थोडीशी. साधू जीवनभर त्या सेवेचं ऋण बाळगतो, जीवनभर ऋण बाळगतो महाराज. अरे पांडवाच्या यज्ञामध्ये एक शीत खाल्लं शुकाचार्यांनी, एक शीत, पण ते सेवेचं ऋण सलू लागलं. या ऋणातून कधी उत्तीर्ण होईल, या ऋणातून कधी उत्तीर्ण होईल, या ऋणातून कधी उत्तीर्ण होईल. एवढीशी सेवा, ती नकळत घडलेली सेवा आहे, जाणीवपूर्वक केलेली नाहीये. भाताचं एक शीत खायला मिळालंय पांडवाच्या यज्ञामध्ये शुकाचार्यांना, पण ते एका शीत सेवेचं ते शल्य मनामध्ये बोचत राहिलं. कधी मी सेवेतून ऋणमुक्त होईल, कधी सेवेतून ऋणमुक्त होईल. आणि महाराज त्या सेवेतून ऋणमुक्त होण्याकरता पांडवाच्या असलेल्या परीक्षिती राजा करता भागवत सांगावं लागलं, भागवत सांगितलं महाराज. हो, आयुष्यभर कृतज्ञता एवढ्याशा सेवेची. साधूची सेवा, साधूची सेवा फलदायी आहे, मानवाची सेवा फलदायी नाही. साधूच्या सेवेने सर्व फलं मिळतात, माणसाच्या सेवेने कोणतंच फळ नाही मिळत. पण साधूची सेवा करा, साधूचं दास्यत्व करा, सर्व प्रकारची फळं मिळतात महाराज, सर्व प्रकारची. कळत न कळत सेवा घडू द्या, कळत न कळत. आमच्या शबरीने सेवा केली महाराज. काय सेवा केली? फक्त तुझ्या कुटियामध्ये राम प्रभू येतील आणि तुला दर्शन देतील असं सांगितलं होतं, वचनावर विश्वास ठेवला होता. आणि राम प्रभू येतील म्हणून रोज सरोवरापासून तर कुटियापर्यंत तो रस्ता झाडायचा, त्या रस्त्यावरती फुलं टाकायची आणि येताना फळं घेऊन पण यायचं. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, असं अनेक वर्ष महाराज, अनेक वर्ष फक्त साधूच्या वचनावर विश्वास ठेवून सेवा केली. सेवा फल मिळालं. सर्व संतांची सेवा, सर्व देवाची सेवा फलदायी आहे, म्हणून सेवा संतांची करायची. पहा काय सेवेमध्ये ताकद आहे. तुका म्हणे सेवा ऋणी करुणी ठेवी देवा. महाराज अरे संताची केलेली सेवा, देवाची केलेली सेवा ऋणी बनवते देवाला, ऋणी. देव त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता संधी शोधतो महाराज. ते ऋणैव पण देखोन मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची आतनु त्यागी परिचर्या करी. ओ साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. महाराज त्या भक्ताच्या सेवेतून, सेवेच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता परमात्मा स्वतः चाकरी करतो महाराज.
तुका म्हणे देव त्यांचा सर्व भार चालवी कामार होनिया. कामार बनतो, गडी बनतो, गडी बनवून सेवा करतो, गडी बनवून सेवा करतो. काय काय सेवा केली महाराज. हा, लाख्या कोल्हाट्याचा ढोलपिटी. महाराज काय काय केलं, कुणा कुणा करता केलं पहा तुम्ही. दामाजीचा झाला पाडेवार. सर्व अभंग पहा तुम्ही, नाही का. काय काय केलं, कुणा कुणा करता केलं. कशाचा परिणाम, फक्त सेवेचं ऋण. सेवा अशी महाराज, सेवेला छोट समजायचं नाही महाराज. आणि गंमत अशी, आता सध्या सेवेचीच लाज वाटते माणसाला, सेवा करावी वाटत नाही. हो, त्यातली त्यात साधूची सेवा तर नको वाटते आता, गुरुची सेवा नको वाटते आता. अरे सद्गुरु सेवा, संत सेवा हे जीवन कृतार्थ बनवते राजा, कृतार्थ बनवते. हो, शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली महाराज, शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या संतांनी, आपल्या सद्गुरूंची. हो, आणि ज्यांना सेवा घडली नाही त्यांना पश्चाताप झालं, ज्यांना सेवा घडली नाही त्यांना दुःख झालं. हो, महाराज म्हणतात, हो, परी नाही घडली सेवा काही. हो, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला ग. पण सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. तुकोबारा दुःख व्यक्त करतात, मला माझ्या सद्गुरूची सेवा करता नाही आली. हो, आणि आपल्याला सद्गुरू असताना आपल्याला सेवा करता येत नाही. आपण सद्गुरूवरती ज्याची खरी सेवा सेवा करा, संतांचं दास्यत्व करा महाराज. तुकोबारा तर त्या सेवे करतात, त्या दास्यत्व करतात. तुकोबारा म्हणतात, वैष्णवांचे नाहनी होईल किडा. हो, सेवीन उचिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवांचे नाहनी होईल किडा. किंवा तुकोबारा म्हणतात, हो देवा, मला तुझ्या दारामध्ये किंवा त्यांच्या दारामध्ये श्वान, हो, कुत्रा जरी केलं तरी चालेल. हा, कुत्रा नको नको होईल त्यांचे द्वारी श्वान याती. महाराज म्हणतात की त्यांच्या दारामध्ये श्वान होईल, श्वान, कुत्रा होईल म्हणतात. पण संतांचा संगन, संतांची सेवन, संतांचं दास्यत्व. काय साधूच्या दास्यत्वामध्ये ताकद आहे. वेळ संपली आपली, तुम्हाला जेवायचंय नाही का. हो, श्रोत्यांनी थांबा म्हणण्यापेक्षा आपण थांबलं पाहिजे, टाळकऱ्यांनी टाळ ठेवण्यापेक्षा आपण थांबलं पाहिजे बरं का.
वेळ संपली आपली. खूप गोड चिंतन आहे महाराज, खूप गोड चिंतन आहे. तुकोबाराय आपला स्वतःचा अनुभव सांगतात. मी संतांच्या पायावर विश्वास ठेवला म्हणतात आणि मी संतांचं दास्यत्व केलं महाराज. पण दास्यत्व करत असताना सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज सर्व भावाने दास होणं म्हणजे काय हो? मी मगाशी बोलून गेलो की सर्व समर्पण करणं. तन मन धन अर्पण करायचं महाराज. अर्पण माणसं तनही अर्पण करत नाही, धनही अर्पण करत नाही, मनही अर्पण करत नाही. हो, आणि केलं जरी ना तरी डांगोरा किती मोठा आहे. हो हो, ऐकलं हो? म्हटले काय, आणि आम्ही अमुक अमुक महाराजांना अमुक अमुक संताला म्हटले 5,000 रुपये दिले. डांगोरा किती. अरे अर्पण करायचंय. दास्यत्व म्हणजे काय? तन द्यायचं, शरीर द्यायचं. दास्यत्व म्हणजे मन द्यायचं, आपला मन बुद्धी चित्त अर्पण करायचं. आणि दास्यत्व म्हणजे काय? धन सर्व देऊन टाकायचं. जे मुलं कमरात लाता घालतात तरी तुम्ही त्यांना धन देतात. जे साधू तुमचं कल्याण करतात त्या साधूला द्यायला मागे पुढे पाहतात. महाराज तुकोबारा म्हणतात सर्व भावे दास झालो त्यांचा. पहा तुकोबारांनी काय काय केलं, सर्व अर्पण केलं महाराज. हो, संतावर किती प्रेम केलंय तुकोबारांनी, संतावर किती प्रेम केलंय नामदेव महाराजांनी, संतावर किती प्रेम केलं आमच्या चोखोबाराय आदी संतांनी. बघा तुम्ही जरासं आपल्या सद्गुरूवर किती प्रेम केलं, निवृत्ती दादावर किती प्रेम केलं नानोबारांनी. बघा तुम्ही काय प्रेम केलं, काय त्या संताची, काय त्या सद्गुरूची शरणांगती, काय सेवा आहे. 13वा अध्याय वाचा, लक्षात येईल. हो, ज्ञानोबारा म्हणता माझे सद्गुरू ज्या उंबऱ्यातून जातील तो उंबरा मी होईल. माझे सद्गुरू ज्या दरवाजाला धरतील ना तो दरवाजा मी होईल. माझे सद्गुरू जिथे पाय टाकतील ती जमीन ती जागा मी होईल. माझे सद्गुरू ज्या पलंगावर झोपतील तो पलंग मी होईल. माझे सद्गुरू ज्या ताटात जेवतील ते ताट मी होईल. माझे सद्गुरू जे जे पदार्थ खातील ते पदार्थ मी खाईल. माझे सद्गुरू झोपल्यानंतर मी वारा घालेल. माझे सद्गुरू पानाचा विडा मागितला तर विडा मी होईल. माझ्या सद्गुरूला पानाचा विडा ज्या तबकात ठेवला जातो ते तबक मी होईल. माझ्या सद्गुरूकडे वारा ज्या दिशेने जो वारा येतो वाऱ्याचा स्पर्श होईल तो वारा मी होईल. काय भावना आहे, काय भावना आहे, काय दास्यत्व आहे, काय समर्पण आहे. आहे आपली अशी निष्ठा, आहे असं आपलं प्रेम, आहे असा आपला विश्वास नाही. हो, असं बिलकुल नाही. पण तुकोबाराय सांगतात मी त्यांचाच दास झालो, सर्व भावे दास झालो त्यांचा. खाओ महाराज, तुम्ही त्यांच्याच पायावर विश्वास का ठेवला, तुम्ही त्यांचं सर्व भावाने दास्यत्व का केलं. तुकोबाराय दृढ निश्चयाने सांगतात हो मी त्यांच्या पायावर विश्वास ठेवण्याचं कारण आणि मी त्यांचं सर्व भावाने दास्यत्व करण्याचं कारण दुसऱ्या चरणामध्ये तेचे माझे हेत करीते सकाळ. तेचे माझे हेत करीते सकाळ. तेची माझी हित करीते सकाळ. तेची माझी हित करीते सकाळ. देतात का विश्वास ठेवला हो, का दास्यत्व केलं. तुकोबारा सांगतात तेची माझे हित करीती सकळ. माझं हो सर्व हित सर्व प्रकाराने माझं हित करणारे तेच आहे. आणि मी
आरंभात बोललो पूर्वार्धामध्ये, संत सोडून आपल्याला कृतार्थ करणारं कुणी नाही महाराज. आपलं कल्याण करणारं कुणी नाही. आई करत नाही, बाप करत नाही, भाऊ करत नाही, कोणतंच नातं कल्याण करत नाही. हे नाते कल्याण करतील ते भिवंडी जवळच. आपल्याला कल्याणला घेऊन जातील हे पण लोक, पण भिवंडी जवळ असलेलं ठाण्याजवळचं कल्याण. पण आपलं हित, आपलं सार्थक करणारे संत आहे. संत हो, संताशिवाय आपलं कल्याण करणारं कोणी नाही महाराज. हो, म्हणून तुकोबारा म्हणतात, तेची माझे हित करीती सकळ. हो, आणि काय कशात हित आहे आपलं? परमात्म्याची कृपा होणं याचं नाव हित आहे महाराज. हो, देवाने आपल्यावर कृपा केली पाहिजे, भगवंताने आपल्यावर कृपा केली पाहिजे, याचं नाव कल्याण आहे, याचं नाव हित आहे. हो, याचं नाव कृतार्थता, याचं नाव सार्थकत्व आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थकन विठ्ठलची एक देखील. आणि संतांच्यामुळे आम्हाला भगवंत आमच्यावर कृपा करतो, भगवंताचं दर्शन आम्हाला होतं, म्हणून आम्ही त्यांच्या पायावर विश्वास ठेवला. गोड असा अभंग आहे. संकल्पित मर्यादित वेळ आपली संपली. श्री क्षेत्र खुपटी या गावामध्ये भगवंताची कृपा, साधू संतांची कृपा, आशीर्वाद, सद्गुरू बंशी बाबा असतील, गुरुवर्य रामकृष्णजी महाराज काळे गुरुजी असतील, समर्थ किसनगिरी बाबा असेल, या सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय हरिभक्तीपरायण देवगडचे पूजनीय बाबाजी यांची शुभ प्रेरणा, यांचे आशीर्वाद, यांचं मार्गदर्शन आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान. हो, आज आपल्या परिसराचं भूषण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भगवानजी महाराज जंगले शास्त्री. हो, यांचं कुशल मार्गदर्शन, यांचं नेतृत्व, यांचे आशीर्वाद. आणि या आशीर्वादातून, आपल्या सर्व ग्रामस्थांच्या संयोजनातून, उपस्थित सर्व गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण दानशूर, दातृत्ववान असलेले सर्व दानशूराच्या मदतीने हा नाम यज्ञ गेली 15 वर्षापासून संपन्न होतो. याही वर्षी तो संपन्न होत आहे. आज 3रा दिवस कीर्तनाचा आहे. सुंदर असं ज्ञानेश्वरी पारायण, नंतर पुन्हा प्रसाद, नंतर दुपारी हरिपाठ, पुन्हा 7 ते 9 कीर्तन, कीर्तनानंतर महाप्रसाद, सकाळी काकडा आरती, भजन, असं सुंदर असं हरिभक्तीपरायण श्री हरी महाराज वाकचौरे, निलेशजी महाराज रोडे आणि तुकाराम महाराज यांचं व्यासपीठ नेतृत्व आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये समर्पित आहात. आपलं सर्वांचा सक्रिय सहभाग आहे. आनंद वाटला. आपल्या परिसरामध्ये एवढं मोठं सारं कार्य म्हणजे सप्ताह होतात, नियोजनबद्ध सप्ताह होतात. एक सूचना करतो, फक्त आपल्याला एक सूचना करतो. आपण नेवासा या पवित्र भूमीमध्ये, हो, या भूमीचं वर्णन केला. त्रिभुवन एक पवित्र अनादी पंचक्रोशी क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालय असे. ज्ञानेश्वरीवरती प्रेम करा. नेवासा या भूमीला महत्त्व द्या. आपल्या तालुक्याचा स्वाभिमान बाळगा. ज्ञानेश्वरीवरती प्रेम करा. आणि आज घराघरामध्ये परमार्थ जर रुजवला असेल तर त्या बाबांचे आणि गुरुजींचे उपकार विसरू नका महाराज. बाबांनी, जर बाबा नसते तर सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण माहिती झाली नसती. पुंडलिक महाराज वेळूकरण बाबा, हो, यांच्यामुळे आज सामुदायिक पारायण ज्ञानेश्वरीचे होतात. ज्ञानेश्वरीचा परिचय झाला लोकांना. बाबांचे उपकार मोठे आहे महाराज आपल्या परिसरामध्ये. हो, बाबांचे उपकार मोठे. बाबांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण नाही होऊ शकणार, गुरुजींच्या उपकारातून उत्तीर्ण नाही होऊ शकणार आपण. आलं का लक्षात? म्हणून आपल्या या ज्ञानेश्वरीवरती प्रेम करा. बाबांची आणि गुरुजींची श्रद्धा दृढ कायम अंतःकरणामध्ये धारण करा. त्यांना आनंद होईल असं कार्य करा. आपल्या परिसरामध्ये असलेले सर्व साधू संत त्यांचाही आदर करा आणि आपण आपलं जीवन कृतार्थ करा. बुवा, एक सूचना अशी होती की एवढं मोठं सारं करतो, इथे जर चटई मॅटची व्यवस्था केली आपण तर श्रोते व्यवस्थित त्या मॅट टाकल्या की बरोबर रांगेत व्यवस्थित बसतात. पहा मग, हां, मग थोडेसे मॅट टाकण्याची जर व्यवस्था केली तर तेही चांगलं वाटेल. असू द्या मॅट, काय फारसा खर्च नाही त्याच्याकरता, तेही करा. उद्या बघा, आनंद वाटेल. यांचे ते भारी भारी साड्या, भारी भारी कपडे जर खराब होणार नाही. आणि बसायला संकोच करतात मग माणसं जरासं, नाही का? मग अर्ध लक्ष त्यांचं त्यात झटकण्यातच राहतं. थोडंसं जरा व्यवस्थित बसण्याकरता चांगले अन्नदान आहे, चांगलं पंक्ती चांगली आहे, नाश्ता चांगला आहे, साऊंड सिस्टम चांगली आहे, वातावरण चांगलं आहे, खूप छान वातावरण. गुणीजन मंडळी चांगली, गायनाचार्य, मृदंगवादक, हार्मोनियम वादक, विनेकरी चांगले, चोपदार चांगले, हो, श्रोते चांगले, व्यासपीठ चालक चांगले, मार्गदर्शक चांगले, नाही का? सारं चांगलं आहे इथे आजचा कीर्तनकार सोडून, बरं का? हां,
सर्व चांगलं आहे. तुमच्या सर्व या चांगल्या कार्याला नजर लागू नये, हे कार्य असं उत्तर वृद्धिंगत होत राहो. खुपटीकरांची श्रद्धा, खुपटीकरांचं समर्पण, खुपटीकरांचं दातृत्व हे कमालीचं आहे. खुपटीकरांची एकी चांगली आहे. परमार्थाच्या बाबतीमध्ये चांगलं नाव आहे खुपटीकरांचं. असाच आदर्श खुपटीकरांचा इथून पुढे सुद्धा राहो. अशीच माऊलींच्या चरणी तुम्हाला त्याच्याकरता उत्तम आरोग्य आयुष्य प्राप्त हो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. मला शास्त्रीजींच्या आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ही सेवा मिळाली. शास्त्रीजींना प्रणाम करतो. आज शास्त्रीजी येणार होते, त्यांना सेवा होती तशी वास्तविक, पण त्या ज्या गावचा कार्यक्रम कांचनवाडी, तिथून त्यांना फोन वगैरे काहीच आला नाही, काहीच संपर्क झाला नाही. मग ते काही गेले नाही. मग थोडंसं त्यांना वाटलं की आता आज बरेचसे रोज कार्यक्रम थोडीशी विश्रांती घ्यावी आणि थोडंसं चिंतन थोडंसं करायचं होतं. मग त्यांना मीच सांगितलं, तुम्ही आले की मला दडपण येईल, तुम्ही येऊ नका, तुम्ही थांबा थोडंसं, तुम्ही नसले की जरा मोकळं बोलेल मी, ते असले की जरा मग थोडंसं जरा बंधनात राहावं लागतं. मोठ्यांचं ज्येष्ठांचं त्यांचे उपकार आहे माझ्यावरती खूप. हो, त्र्यंबक भाऊ असतील, गंगा भाऊ असतील, नाना असतील, म्हणजे नामदेव ताते असतील. आम्ही आळंदीला असताना यांनी आम्हाला खूप लेकरापेक्षा पण, स्वतःच्या लेकरापेक्षा पण जास्त सांभाळलं, प्रेम दिलं महाराज. यांचे उपकार आम्ही काही विसरणार नाही. हो, त्यांच्यामुळे आम्ही या व्यासगादीवर उभं राहू शकतोय, त्यांच्यामुळे बोलू शकतोय, म्हणून त्यांचे उपकार आहे. आणि भगवानजीचे मोठे उपकार आहे. मी खूप आळशी होतो आणि खूप खेळाडू होतो जरा, म्हणजे मी क्रिकेट खूप खेळायचो. आळंदीत अनेकांच्या काचा फोडल्या आम्ही. हो, मी उशिरा उठायचो थोडंसं. भगवानजी शांतीपीठातून यायचे आणि मग मला उठवायचे. मग ते आले की मला उठवलं की मी आंघोळ करायचं, मग त्यांनी माझा विचारसागराचा पाठ घ्यायचा. असं त्यांचे उपकार आहे माझ्यावरती. तर त्यांना खूप धन्यवाद देतो. असंच प्रेम आमचं टिकत राहो. आयुष्यभर आमच्या हृदयात एकमेकाचा जो अभेद आहे, एकमेकाचं जे अभिन्नत्वाचं नातं आहे, ते अखंड राहिलं पाहिजे, हीच प्रार्थना करतो. आपण सर्वजण प्रेम करा. आश्रमावर करा, नेवासा तीर्थक्षेत्रावर करा, सर्व साधू संतांवर करा, आपल्या आईवर करा, आपल्या वडिलांवर करा, अशी सर्वांना प्रार्थना करतो. आमची रामायण कथा चालू आहे खंडाळ्याला. 8 ते 11 कथा असते, पण आपली तारीख अगोदर घेतलेली असल्यामुळे नकार देता आला नाही. मागच्या वर्षी तारीख घेऊन मला येता आलं नाही, मी आजारी पडलो होतो. आणि याही वर्षी तारीख नको म्हटलं, म्हणजे आलो नसतो तर तुम्ही मला गुन्हेगार समजलं असतं, लबाड समजलं असतं, नाही का. मग कथा आज 3 ते 5 कथा केली आणि आज तुमच्या सेवेला हजर झालो. उद्यापासून पुन्हा 8 ते 11 कथा आहे, रामायण कथा आहे. म्हणून गोड असा आशीर्वाद मला द्या आणि आपण आपलं जीवन कृतार्थ बनण्याकरता संतांच्या पायावर विश्वास ठेवा आणि त्यांचं दास्यत्व करा. विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली शिवा माऊलींच्या चरणी आपल्या सर्व सज्जनाच्या चरणी समर्पित करतो. सेवेला विराम देतो. चालू म्हणायची का? उशीर झाला. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेणी बापुरी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुझी. नाही विचारिला अधिकार व्यापुला. क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया. क्षमा अपराध महाराज तुझी. ज्ञानदेव तुका